हाय एव्हरीवन. जेव्हा माझ्या डोक्यात ब्लॉगिंग किंवा कंटेंट क्रिएशनचा विचार आला ना, तेव्हा सगळ्यात आधी स्वप्न नाही तर भीती होती. हो, म्हणजे लोक काय म्हणेल, लोक मला जज तर करणार नाहीत ना, माझे रिलेटिव्स, फ्रेंड्स, घरातले माझा व्हिडिओ पाहून हसतील की सपोर्ट करतील हेच कळत नव्हतं. सगळे निगेटिव्ह विचार मनात गोंधळ घालत होते. पण एक विचार मनात ठसलेला होता, तो म्हणजे आपलं आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळालेलं आहे आणि जी गोष्ट आपल्याला कितीतरी दिवसापासून आवडते आहे, जिचा विचार आपण सतत करतोय, आत्ता जर ती करायची संधी मिळते, मग त्यात वाईट काय आहे? आणि हे करताना मला आनंद मिळतोय, माझं मन शांत होतंय, आपण स्वतःसाठी काहीतरी करत आहोत असं वाटतंय, तर मग आत्ता थांबायचं नाही. व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यानंतर आणखी एक गोष्ट कळाली. आपले सगळ्यात मोठे सपोर्टर्स ना, हे आपल्या ओळखीचे नसतातच. म्हणजे आपल्याला लाईक, कमेंट्स, प्रेम हे सगळं बहुतेक वेळा सोशल मीडियावरचे अनोळखी लोक देत असतात, जे आपल्याला ओळखतही नाही पण आपल्या कामाशी खूप रिलेट करतात. आणखी एक गोष्ट शिकायला मिळाली, एडिटिंग, शूटिंग, आयडिया, कंटेंट क्रिएशन खूप सोपं वाटतं ना, पण ॲक्च्युली सोपं नसतं. किती मेहनत असते हे फक्त करणाऱ्याला कळतं. आणि तेव्हाच आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की या जगात सोपं काहीच नसतं, पण मनापासून जे आवडतं ना, त्यासाठी मेहनत ही ओझंही वाटत नाही. आज माझं काम माझी प्रायोरिटी आहे, माझी आवड आहे आणि माझी ओळखसुद्धा आहे. आणि माझ्या 2 व्यक्ती आता माझ्यासोबत आहेत ना, एवढं पुरेसं आहे. बाकी लोक काय म्हणतील यापेक्षा मला स्वतःला काय वाटतं हे जरा जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त विचार करत असाल ना, तर विचार सोडा आणि कामाला लागा. चला, बाय.